नमस्कार. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत, आपल्या अवचेतन मनाची शक्ती. डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणून आहेत. त्यांच्या एका प्रसिद्ध पुस्तकावर आधारित ही माहिती आहे. असं म्हणतात की या विचारांनी अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल घडवले आहेत. हो, अगदी. आणि आपण आज हेच समजून घेण्याचा प्रयत्न करूया या पुस्तकाच्या आधारावर की हे अवचेतन मन म्हणजे नेमकं काय आहे, ते कसं काम करतं असे यात म्हटलंय, आणि मग त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात म्हणजे यश, संपत्ती, आरोग्य, अगदी नातेसंबंध सुधारण्यासाठी कसा करता येतो याबद्दल यात काय मार्गदर्शन आहे. आपल्यासमोर आहेत काही महत्त्वाचे मुद्दे या पुस्तकातले, त्यावर बोलूया सविस्तर. उत्तम. चला तर मग या माहितीत जरा खोलवर जाऊया. बघूया आपल्या आत हा जो कथित खजिना दडलेला आहे त्याबद्दल काय सांगितलं या पुस्तकात. सुरुवात करूया मनाच्या दोन मुख्य भागांपासून, जसं यात मांडलंय. चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. यात एक उदाहरण दिले बघा. चुंबक लावलेला लोखंडाचा तुकडा स्वतःच्या वजनापेक्षा जास्त वजन उचलतो, पण चुंबक काढलं की अगदी गवताची काडी पण नाही उचलता येत त्याला. हां. याच धर्तीवर जगात दोन प्रकारचे लोक असतात असं म्हटलंय. एक, ज्यांच्यात आत्मविश्वास आणि श्रद्धा असते, जे जिंकू शकतो यावर विश्वास ठेवतात. आणि दुसरे, जे नेहमी साशंक असतात, थोडे भयभीत असतात. अवचेतन मनाची शक्ती समजून घेतली तर कोणीही पहिल्या प्रकारची व्यक्ती बनू शकतो, असं यात म्हटलंय. हो, ही तुलना खूप छान आहे. या पुस्तकाप्रमाणे चेतन मन म्हणजे आपलं जागृत मन, जे विचार करतं, विश्लेषण करतं. आणि अवचेतन मन म्हणजे आपल्या आतलं, खोलवर असलेलं मन, जिथे आपल्या भावना, सवयी साठवलेल्या असतात. आणि हे दोन्ही भाग म्हणजे सतत एकमेकांशी बोलत असतात. अच्छा. इटालियन ओपेरा गायक एनरिको कॅरुझो यांचं उदाहरण यात दिलंय. कारकिर्दीच्या सुरुवातीला म्हणे स्टेजवर जायच्या आधी त्यांना प्रचंड भीती वाटायची. म्हणजे अक्षरशः घसा आवळायचा, घाम फुटायचा. बापरे. हो, एका वेळी तर ते मागे फिरायला पण निघाले होते. पण मग स्वतःवरच ओरडले की नाही, माझ्या आतला जो लहान मी आहे त्याला मी माझ्या मोठ्या मीचा गळा नाही घोटू देणार. आणि मग एकदम आत्मविश्वासाने स्टेजवर गेले आणि त्यांनी लोकांची मनं जिंकली. म्हणजे यातून काय शिकायला मिळतं? मनावर नियंत्रण किंवा भीतीवर मात करण्याबद्दल काय म्हणणं आहे या पुस्तकाचं? या पुस्तकातला विचार असा आहे की जेव्हा आपलं चेतन मन भीती, चिंता, तणाव यांनी भरलेलं असतं, तेव्हा ते नकारात्मक संदेश खाली पाठवतं अवचेतन मनाकडे. मग अवचेतन मन काय करतं? त्याच भावनांना अजून वाढवतं आणि परत चेतन मनाकडे पाठवतं. अच्छा, म्हणजे एक प्रकारचं चक्र सुरू होतं. अगदी. भीती आणि निराशेचं चक्र यावर मात करण्यासाठी केरुसोने जसं केलं तसंच चेतन मनाने जाणीवपूर्वक हस्तक्षेप करणं महत्वाचं आहे. स्वतःला सकारात्मक सूचना द्यायच्या, जसं की मी शांत आहे, माझं नियंत्रण आहे, मी हे सहज करू शकेन. असं केल्याने अवचेतन मन शांत होतं आणि आत्मविश्वास वाढतो, असं यात म्हटलंय. यात मनाची तुलना बागेसारखी पण केली आहे. ती कल्पना पण छान आहे. आपण माळी आहोत आणि आपले विचार म्हणजे बिया. बरोबर. जशा बिया पेरू तशी फळं मिळतील. म्हणजे जे विचार मनात रुजवू तसेच परिणाम दिसणार आयुष्यात. हो, आणि इथे खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे की अवचेतन मन आहे ना, ते तर्क करत नाही. म्हणजे त्याला बरोबर काय, चूक काय यातला फरक कळत नाही. अच्छा. ते फक्त चेतन मनाने जे खरं मांडलं आहे, जे स्वीकारलं आहे, त्याला प्रत्यक्षात आणण्याचं काम करतं. उदाहरणार्थ, जर कोणी सतत रागात म्हणजे एखाद्याला मारण्याचं वगैरे विचार करत असेल, तर अवचेतन मन त्या विचारांना आज्ञा समजतं आणि तशी परिस्थिती किंवा भावना निर्माण करू शकतं. अरे देवा. त्यामुळे आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार महत्वाचा ठरतो. फक्त सकारात्मक आणि आपल्याला शक्ती देणाऱ्या विचारांनाच मनात जागा द्यावी, असा सल्ला यात मिळतो. अजून एक उदाहरण आहे यात. चेतन मनाची तुलना जहाजाच्या कॅप्टनची केली आहे आणि अवचेतन मनाची इंजिन रूममधल्या कर्मचाऱ्यांची. हे पण समर्पक वाटतं. हो ना. कॅप्टन आदेश देतो, दिशा ठरवतो. कर्मचारी फक्त त्या आदेशांचं पालन करतात. त्यांना कुठे जायचंय, अंतिम ठिकाण काय हे माहीत नसतं. म्हणजे अगदी तसंच. या पुस्तकातल्या सिद्धांतानुसार चेतन मन जे काही खरं मानतं, ज्यावर त्याचा विश्वास बसतो, अवचेतन मन कोणताही प्रश्न विचारत नाही, काही विश्लेषण करत नाही, तो आदेश स्वीकारतं. मग तो विचार सकारात्मक असो किंवा नकारात्मक, आपल्या फायद्याचा असो वा तोट्याचा.
अच्छा, म्हणजे पुस्तकाप्रमाणे जर कोणी सारखं स्वतःला म्हणत असेल की अरे हे खूप अवघड आहे किंवा माझ्याकडून हे होणारच नाही, माझ्यात ती क्षमताच नाही, मी कधीच श्रीमंत होऊ शकत नाही, तर अवचेतन मन हेच खरं मानून त्या व्यक्तीच्या अनुभवात तशीच परिस्थिती आणतं. म्हणजे आपण स्वतःला अडकवतो. या पुस्तकानुसार अगदी तसंच होतं. असं केल्याने ती गोष्ट मिळवणं खरंच खूप कठीण होऊन बसतं, कारण आपलं आतलं मनच त्याला एक प्रकारे विरोध करत असतं. याउलट जर सकारात्मक वाक्य वापरली, जसं की हे माझ्यासाठी शक्य आहे, मी हे शिकू शकते, मी सक्षम आहे, समृद्धी माझ्याकडे येत आहे, तर अवचेतन मन हे सत्य म्हणून स्वीकारतं आणि त्या गोष्टी प्रत्यक्षात आणायला मदत करतं. म्हणजे आवश्यक प्रेरणा देतं, संधी दाखवतं, मार्ग सुचवतं, असा विश्वास यात व्यक्त केला आहे. याच संदर्भात त्या तरुण गायिकेचं उदाहरण आहे ना, जी ऑडिशनमध्ये सारखी नापास व्हायची. हो. कारण तिच्या मनात सतत नकारात्मक विचार असायचे. ते मला पसंत करणार नाहीत, माझा आवाज त्यांना आवडणार नाही. बरोबर. आणि मग तिने पुस्तकात सांगितलेली पद्धत वापरली. दिवसातून 3 वेळा शांत बसायचं, डोळे मिटायचे, शरीर आणि मन एकदम रिलॅक्स करायचं आणि स्वतःला सकारात्मक सूचना द्यायच्या, जसं मी खूप सुंदर गाते, माझा आवाज खूप मधुर आहे, मला गाण्यात खूप आनंद मिळतोय, माझं सिलेक्शन नक्की होणार आहे. हे तिने काही महिने केलं आणि तिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास आला. आणि मग पुढच्या ऑडिशनमध्ये तिचं सिलेक्शन झालं. ही पद्धत कोणीही वापरू शकतो, असं या पुस्तकात म्हटलंय. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्स यांच्या एका विचाराचा उल्लेख आहे यात, की जगाला बदलण्याची खरी शक्ती अवचेतन मनात आहे. आपण जे काही विचार, ज्या काही भावना खूप तीव्रतेने अवचेतन मनावर बिंबवतो, ते पूर्ण करण्यासाठी अवचेतन मन सर्वतोपरी प्रयत्न करतं. याचंच एक साधं उदाहरण म्हणजे सकाळी लवकर उठणं. आपल्या रोजच्या अनुभवातलं, समजा आपल्याला पहाटे 4 वाजता उठायचं आहे आणि रात्री झोपताना आपण मनाशी अगदी ठरवलं की उठायचंच आहे, तर अनेकदा अलार्म वाजायच्या आधीच आपल्याला आपोआप जाग येते, बरोबर ना? हो, हे खरंय. हुपा असं बऱ्याच वेळा. याचं कारण काय, तर झोपण्यापूर्वी आपण जी सूचना मनाला दिली होती ती अवचेतन मनाने स्वीकारलेली असते. हीच पद्धत, हीच प्रक्रिया मोठ्या ध्येयांसाठी सुद्धा वापरता येते, असं पुस्तक सांगतं. मग हे मोठ्या ध्येयांसाठी कसं वापरायचं? काय मार्गदर्शन आहे पुस्तकात? पद्धत सोपी सांगितली आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्याबरोबर, म्हणजे जेव्हा आपलं मन खूप शांत आणि ग्रहणशील असतं, तेव्हा काही वेळ शरीराला पूर्णपणे शिथिल करायचं, डोळे बंद करायचे आणि आपल्याला जे हवं आहे त्याबद्दल सकारात्मक सूचना अवचेतन मनाला द्यायच्या. उदाहरणार्थ, समजा व्यवसायात यश हवंय, तर म्हणायचं, माझा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे, ग्राहकांचा ओघ वाढत आहे, माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे, मी आनंदी आहे, समाधानी आहे, यशस्वी आहे. आणि हे फक्त बोलायचं नाही, तर ती भावना अनुभवायची आहे, जणू ते खरंच घडतंय. अच्छा, म्हणजे फक्त शब्द नाही, भावना महत्वाची आहे. अगदी. असं जर 21 दिवस सलग केलं तर त्याची सवय लागते असं म्हणतात आणि मग हळूहळू जीवनात सकारात्मक बदल घडून यायला लागतात, असा दावा केला आहे यात. नकारात्मक विचारांना दूर करण्यासाठी सकारात्मक विचारांनी मनाला सतत भरायला हवं. यात प्राचीन काळी उपचार कसे केले जायचे याचा पण उल्लेख आहे. तेव्हाचे पुजारी किंवा धर्मगुरू मंत्र, ताईत वापरून लोकांचा इलाज करायचे आणि लोक बरे पण व्हायचे म्हणे. हो, तर या पुस्तकाच्या विश्लेषणानुसार यामागचं खरं कारण होतं त्या लोकांची श्रद्धा, त्यांचा विश्वास. त्यांना अगदी ठामपणे वाटायचं की हे विशिष्ट पुजारी किंवा हा विधी त्यांना बरं करू शकतो. हा जो दृढ विश्वास होता तोच त्यांच्या अवचेतन मनावर बिंबवला जायचा आणि त्यामुळे काय व्हायचं की अवचेतन मनात जी नैसर्गिक उपचारशक्ती आहे तिला चालना मिळायची आणि ते बरे व्हायचे. अवचेतन मनात प्रचंड उपचारशक्ती आहे, हा या पुस्तकाचा एक मुख्य विचार आहे. मग आधुनिक काळात जिथे डॉक्टर आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तिथेही हे तत्त्व लागू होतं का, असं पुस्तक सुचवते. हो, पुस्तकात एक वाक्य आहे, डॉक्टर पट्टी बांधतो पण ईश्वर म्हणजेच अवचेतन मनातील शक्ती जखम बरी करतो. उपचारामागची मूळ शक्ती एकच आहे असं म्हटलंय, फक्त आपण तिला वेगवेगळी नावं देतो. निसर्ग, जीवनशक्ती, ईश्वर किंवा अवचेतन शक्ती. याची 2 खूप इंटरेस्टिंग उदाहरणं दिली आहेत पुस्तकात. सांगा ना. पहिलं म्हणजे एका रुग्णाची जीभ लुळी पडली होती, बोलायला येत नव्हतं. डॉक्टरांनी त्याला सांगितलं की आमच्याकडे एक नवीन खूप प्रभावी यंत्र आलंय. प्रत्यक्षात काय केलं? तर त्यांनी रुग्णाच्या तोंडात एक साधा थर्मामीटर ठेवला, पण रुग्णाला भासवलं की ते नवीन यंत्र आहे. अच्छा.
आणि त्या रुग्णाला इतका विश्वास बसला की या नवीन यंत्रामुळे आपण बरे होणार की काही मिनिटातच त्याची जीभ हलू लागली, तो बोलू लागला. खरंच? हो. दुसरं उदाहरण आहे एका युवतीचं, जिचा आवाज गेला होता. डॉक्टरांनी तिला समजावलं की विजेच्या अगदी सौम्य प्रयोगाने तिचा आवाज परत येऊ शकतो. प्रत्यक्षात तिला काही शॉक वगैरे दिला नाही, फक्त तसं भासवलं आणि तिला सांगितलं की आता तू बोलू शकतेस. आणि काय आश्चर्य, तिचा आवाज परत आला. अविश्वसनीय. हो, म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये कोणतं खरं औषध नव्हतं किंवा उपचार नव्हता. फक्त रुग्णाचा ठाम विश्वास होता की ते बरे होतील. यालाच आजकाल मानसशास्त्रात प्लेसिबो इफेक्ट म्हणतात किंवा बिलीफ सिस्टमचा परिणाम. आपलं शरीर, विज्ञान सांगतं, साधारण 11 महिन्यात स्वतःला पूर्णपणे नवीन बनवतं. आता जर आपण मनात सतत राग, द्वेष, भीती असे नकारात्मक विचार ठेवले तर त्याचा परिणाम शरीरावर होतोच. जसं अंधारावर मात करायला प्रकाश हवा, थंडीवर मात करायला उष्णता, तसंच नकारात्मकतेवर मात करण्यासाठी सकारात्मक विचार आणि भावनांची गरज आहे. चांगल्या गोष्टींचा विचार करा, वाईट आपोआप दूर होईल, असे या पुस्तकाचं म्हणणं आहे. मग इच्छित परिणाम मिळवण्यासाठी अवचेतन मनाला सूचना द्यायची सर्वोत्तम वेळ कोणती सांगितली आहे यात? 2 वेळा महत्वाच्या आहेत. एक म्हणजे रात्री झोपण्यापूर्वीची वेळ आणि दुसरी सकाळी जागे झाल्यानंतरची. कारण यावेळी आपलं चेतन मन थोडं शांत झालेलं असतं आणि अवचेतन मन जास्त ग्रहणशील असतं. नकारात्मक विचारांचा अडथळा कमी असतो. यावेळी आपल्याला जे हवंय, समजा उत्तम आरोग्य हवंय किंवा यश हवंय, संपत्ती हवीय, तर ते मिळालं आहे अशी कल्पना करायची आणि त्याचा आनंद अनुभवायचा. आरोग्याची भावना आरोग्य निर्माण करते, संपत्तीची भावना संपत्ती आकर्षित करते, असा याचा सिद्धांत आहे. म्हणजे कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन ही एक मोठी शक्ती असं म्हणायला हरकत नाही. आपण जशी कल्पना करतो तसे बनतो. झोपण्यापूर्वी आपली इच्छा पूर्ण झाल्याची कल्पना करत शांत झोपायचं आणि सकाळी त्याच आनंदी भावनेने उठायचं, असं सुचवलं आहे. हो, अगदी. आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी तर एक खूप सोपी पद्धत सांगितली आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर शांतपणे आरामात बसायचं आणि फक्त 5 मिनिटं दौलत आणि सफलता हे 2 शब्द मनातल्या मनात अगदी एखाद्या लोरीसारखे शांतपणे भावनेने म्हणायचे. याचा परिणाम आश्चर्यकारक असेल असा दावा केलाय. अजून एक पद्धत आहे ना यात, जिथे शांत खोलीत बसून काही वाक्य वारंवार म्हणायला सांगितली आहेत. हो, ती पण खूप प्रभावी आहे असं म्हटलंय. वाक्य अशी आहेत: मला पैसा आवडतो, मी त्याचा वापर हुशारीने, रचनात्मक आणि न्यायपूर्ण पद्धतीने करतो. पैसा माझ्या जीवनात सतत अगदी सहजपणे प्रवाहित होत आहे. मी आनंदाने आणि गरजेनुसार खर्च करतो आणि तो अनेक पटींनी माझ्याकडे परत येतो. मी माझ्या जीवनातील आर्थिक आणि मानसिक संपत्तीसाठी खूप कृतज्ञ आहे. ही वाक्य शांतपणे विश्वासाने म्हणायची आहेत. एका व्यावसायिकाचं उदाहरण पण दिलंय, ज्याची विक्री खूप कमी झाली होती. तो चिंतेत होता. त्याला सल्ला दिला की ऑफिसमध्ये शांत बसून दिवसातून अनेक वेळा म्हणा, माझी विक्री दररोज वाढत आहे, माझा व्यवसाय प्रगती करत आहे. आणि हेच रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर पण करायचं. काही आठवड्यातच त्याच्या व्यवसायात खूप चांगले बदल दिसू लागले असं म्हटलंय. पण अनेकदा लोक म्हणतात की आम्ही हे करून पाहिलं पण काहीच झालं नाही. असं का होतं? यावर काही म्हटले? हो, याचं एक मुख्य कारण पुस्तकात असं दिलंय की लोक सकारात्मक विचार किंवा ॲफर्मेशन करतात खरं, पण त्यानंतर लगेचच त्यांच्या मनात शंका येते, भीती येते किंवा हे शक्य नाही असे विचार येतात. यामुळे काय होतं की तो सकारात्मक विचार जणू रद्द होतो, न्यूट्रलाइज होतो. अच्छा, म्हणजे आपण एकीकडे पेरतो आणि दुसरीकडे उपटून टाकतो. अगदी तसंच. जसं आपण शेतात बी पेरतो, त्याला लगेच फळ येत नाही. त्याला रुजायला वेळ द्यावा लागतो, पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते. तसंच अवचेतन मनात पेरलेल्या सकारात्मक विचारांना पण वेळ द्यावा लागतो, त्यावर विश्वास ठेवावा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, शंकेने त्याला नष्ट होऊ द्यायचं नाही. एकदा का संपत्तीचा, यशाचा किंवा आरोग्याचा विचार मनात खोलवर रुजला की मग अपेक्षित परिणाम नक्की मिळतात. अनेकदा तर अपेक्षेपेक्षा जास्त मिळतात, असं पुस्तक सांगतं. लोकांमध्ये पैशाची कमतरता असण्याचं आणखी एक कारण ह्यात दिलं आहे की ते यशस्वी आणि श्रीमंत लोकांची निंदा करतात, त्यांच्याबद्दल वाईट बोलतात किंवा विचार करतात. म्हणजे श्रीमंत लोक हे लोभी असतात, बदमाश असतात, भ्रष्ट मार्गानेच पैसे कमावतात, असं काहीतरी. बरोबर. पण पुस्तकातला विचार असा आहे की निसर्गाचा एक नियम आहे म्हणे.
आपण ज्या गोष्टीचा तिरस्कार करतो, ज्या गोष्टीला नावं ठेवतो, ती गोष्ट आपल्यापासून दूर जाते. मग ते तुमचे मित्र असोत, नातेवाईक असोत किंवा पैसा असो. जर आपण श्रीमंतीचा आणि श्रीमंत लोकांचा मनातल्या मनात द्वेष करत असू, तर पैसा आपल्याकडे कसा येईल? तो दूरच जाणार. मग यावर उपाय काय करायला हवा? उपाय अगदी साधा आहे असं पुस्तक म्हणतं. जेव्हा आपण यशस्वी आणि श्रीमंत लोकांना पाहतो, तेव्हा मनातल्या मनात त्यांना आशीर्वाद द्यावा. म्हणावं, त्यांच्या प्रगतीमुळे मी आनंदी आहे. ते अजून श्रीमंत व्हावेत. ते माझे आदर्श आहेत. जर ते यशस्वी होऊ शकतात, तर मी पण होऊ शकतो. जेव्हा आपण श्रीमंत लोकांबद्दल आणि संपत्तीबद्दल मनात चांगली सकारात्मक भावना ठेवतो, तेव्हा आपलं अवचेतन मन अधिक संपत्ती आणि यश आपल्याकडे आकर्षित करतं. संपत्ती झालं, आरोग्य झालं, आता नातेसंबंधांवर पण हेच तत्व लागू होतं का? म्हणजे आदर्श जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी काय करायला सांगितलंय? हो, नक्कीच. हेच तत्व नातेसंबंधांनाही लागू होतं. आदर्श पती किंवा पत्नीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला त्यांच्यामध्ये जे गुण हवे आहेत, म्हणजे प्रामाणिकपणा, प्रेमळ स्वभाव, निष्ठा, समजूतदारपणा, आनंद, या गुणांची एक स्पष्ट मानसिक प्रतिमा तयार करायची आणि ती अवचेतन मनावर बिंबवायची. स्त्रियांसाठी एक पद्धत सुचवली आहे. शांत बसा, डोळे मिटा, शरीर शिथिल करा आणि अवचेतन मनाला सांगा, मी एका अशा पुरुषाला आकर्षित करत आहे जो प्रामाणिक, सच्चा, निष्ठावान, शांत, आनंदी आणि समृद्ध आहे. तो माझ्या आदर्शांवर प्रेम करतो आणि मी त्याच्या. आमच्यात परस्पर प्रेम, स्वातंत्र्य आणि सन्मान आहे. हे वाक्य शांतपणे, विश्वासाने आणि भावनेने वारंवार म्हणायचं. पुरुषांसाठी पण अशीच पद्धत आहे. मी एका अशा महिलेला आकर्षित करत आहे जिच्याशी माझं मन अगदी उत्तम जुळेल. ती आध्यात्मिक विचारांची, निष्ठावान, प्रामाणिक, शांत स्वभावाची आणि आनंदी आहे. आम्ही नैसर्गिकरित्या एकमेकांकडे आकर्षित होत आहोत. मी तिला प्रेम, शांती आणि आनंद देऊ शकतो आणि ती सुद्धा मला तेच देऊ शकते. ना करायची. आणि जर नातं आधीच असेल, म्हणजे लग्न झालेलं असेल, तर ते सुधारण्यासाठी काय करता येईल? यासाठी पुस्तकात सल्ला दिला आहे की आपल्या जोडीदारात काय कमी आहे, काय दोष आहेत, यावर लक्ष देण्याऐवजी त्यांच्यातले चांगले गुण कोणते आहेत यावर लक्ष केंद्रित करा. ते जसे असायला हवेत, म्हणजे सशक्त, प्रेमळ, आनंदी, निरोगी, समजूतदार, तशी त्यांची मानसिक प्रतिमा मनात सतत बघा. त्यांच्या चांगल्या गुणांसाठी मनातल्या मनात कृतज्ञता व्यक्त करा. असं केल्याने त्यांच्यातले सकारात्मक गुण अजून वाढतील आणि वैवाहिक जीवन अधिक आनंदी, सुसंवादी बनेल असं यात सुचवलं आहे. आणि शेवटचा मुद्दा, चिरत तरुण राहण्याबद्दल. तुम्ही स्वतःला जितके तरुण मानता, तितकेच तुम्ही तरुण असता. हे वाक्य थोडं वेगळं वाटतं ऐकायला. अगदी. पण पुस्तकात खूप उदाहरणं दिली आहेत जी हा मुद्दा स्पष्ट करतात. जसं की 84 वर्षांचे एक सर्जन जे अजूनही नियमितपणे ऑपरेशन्स करतात. प्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ जे 90व्या वर्षीसुद्धा लिखाणात सक्रिय होते. तत्वज्ञ सुकरात ज्यांनी म्हणे वयाच्या 80व्या वर्षी वाद्य वाजवायला शिकलं. महान कलाकार मायकल एंजेलो ज्यांनी 80व्या वर्षी अप्रतिम चित्र काढली. यातून काय दिसतं की वय हा फक्त आकडा नाहीये. पुस्तकातला विचार असा आहे की लोक तेव्हा खऱ्या अर्थाने म्हातारे होतात जेव्हा ते जीवनातला रस गमावतात, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा संपते आणि भविष्याबद्दल स्वप्न पाहणं थांबवतात. म्हणजे या पुस्तकानुसार तरुण राहण्याचा मार्ग हा फक्त शारीरिक नाही, तर तो मानसिक आहे. सतत काहीतरी नवीन शिकत राहणं, जीवनात उत्साह टिकून धरणं, काहीतरी ध्येय ठेवणं, स्वप्न पाहत राहणं, हे महत्वाचं आहे. एका ठिकाणी म्हटलं आहे, माणूस जसा आपल्या हृदयात म्हणजे मनात विचार करतो तसाच तो असतो. तर आजच्या या आपल्या चर्चेतून डॉक्टर मर्फी यांच्या पुस्तकातल्या विचारांचा सार काढायचा झाला तर तो कदाचित एका वाक्यात असा म्हणता येईल की आपण आपल्या अवचेतन मनात जे विचार आणि विश्वास खोलवर रुजवतो, आपलं जीवन बऱ्याच अंशी त्याचंच प्रतिबिंब बनतं. हो, अगदी. आपल्या आत असलेली ही शक्ती प्रचंड आहे, असा या पुस्तकाचा दावा आहे. पण याचा अनुभव घेण्यासाठी आणि फायदा करून घेण्यासाठी यात सांगितल्याप्रमाणे जाणीवपूर्वक प्रयत्न करणं, सकारात्मक विचारांचा सराव करणं आणि त्यावर दृढ विश्वास ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून हे सकारात्मक विचार हळूहळू आपल्या सवयीचा आणि स्वभावाचा भाग बनतील. या सगळ्या माहितीच्या प्रकाशात एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतोय की आजपासून
आपण जाणीवपूर्वक अशी कोणती एक विचारसरणी बदलू शकतो किंवा कोणती एक छोटी सकारात्मक सवय लावून घेऊ शकतो ज्यातून या कथित अवचेतन मनाच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करता येईल? असा कोणता छोटा बदल करून पाहता येईल ज्यातून या संकल्पनेची सत्यता आपल्याला स्वतःला पडताळून पाहता येईल? विचार नक्की करा.